माझ्यावरती आरोप झालेला आहे की कसबा बावडा पूर्व बाजू 2,83,00,000 रुपयाचे जे ड्रेनेजचे काम मंजूर आहे त्यातले मी 85,00,000 रुपयाचे काम न करता बिल उचललं. तुम्ही सध्या परिस्थितीला बघू शकता की हे माझ्या त्या कामासाठी करता आणलेला मी हा पाईपांचा स्टॉक आहे इथे जागेवरती आता 1,80,00,000 रुपयाच्या आसपासचं माझं बिल मंजूर झालेलं आहे. जागेवरती आता जे 5वं बिलातलं माझ्यावरती आरोप झालेला आहे तो 85,00,000 रुपये झालेला आहे, पण ते ॲक्च्युअली बिल मला 67,00,000 रुपये मिळालेले. 30 ते 35,00,000 रुपयाचं या मटेरियल आणि तिथल्या जागेवरच्या कामासकट त्याची रक्कम होती आणि 30 ते 35,00,000 रुपये ॲडव्हान्स स्वरूपात मला दिले. जशी कामं ॲडव्हान्स होतात त्या स्वरूपात पैसे खर्च होणार ह्याच्या यानं मला ते ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. त्या पैसे मिळण्याच्या यानं मी वेळोवेळी तत्कालीन शहर अभियंत्यांना 2% 1,20,000, प्रज्ञा गायकवाडांना 1,20,000, 60,000 उपशहर अभियंत्यांना, पवडी अकाउंटमध्ये प्रत्येकाला लाखाला 100, ऑडिटमध्ये प्रत्येकाला म्हणजे तिथं सगळा धरला तर 30,00,000, अतिरिक्त साहेबांना 60,000 रुपये असे हे बिल मिळण्यासाठी रितसर पैसे देऊन हे माझं बिल अदा झालेलं आहे. त्याच्या काही खोट्या सह्या नाहीत. खोट्या सह्या असल्या तरी ऑनलाईन बिल कसं पास झालं याची त्यांनी चौकशी करावी. माझ्या कामाची चौकशी करा, माझी चौकशी करा, सोबत त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करा. कोणी भ्रष्ट केली त्यांची ॲडव्हान्स कामं चालू आहेत नाही चालू आहेत त्यांचीही चौकशी करा सगळ्यांची. तुम्हाला ते आरोप झाल्यानंतर कुणी बोलवून घेतलं आणि कुठं घेतलं आणि काय नेमकं? मला ज्या दिवशी माझ्यावरती पत्रकार परिषदेतून आरोप करण्यात आले त्यावेळी कनिष्ठ अभियंत्यांनी मला राजारामपुरी कॅफे रॉनमध्ये बोलवून घेऊन की तुम्ही लेखी स्वरूपात द्या, तुम्हाला आम्ही ह्यातून वाचवू, तुमचा FIR दाखल होणार नाही, अशा काही गोष्टी सांगितल्या. माझे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होणार नाही हे माझ्यावरती दडपण आणून माझ्याकडून ते लिहून घेतलेलं आहे. वर्षभरामध्ये असे किती काम आहेत किंवा आजूबाजू तुम्ही किती काम केलं त्यामध्ये किती रक्कम अदा केली, किती रक्कम तुम्ही अधिकाऱ्यांना दिली? आता हे टोटल साहेब आता म्हटलं असं तर हे 2,83,00,000 रुपयाचे काम आहे. त्यातलं साधारण आता 1,80,00,000 रुपयाच्या आसपास बिल मला अदा झालेलं आहे. आता ह्या नाही म्हटलं असं तर 8 ते 9 लाख रुपये 1,80,000 आजपर्यंत 2022पर्यंत आतापर्यंत मी टक्केवारी स्वरूपात वाटलेले आहेत. वरून काय आता तुमचा दबाव आहे किंवा कॉल करून किंवा काय असं दबाव टाकण्यात येतोय का? माझ्या सध्या मी आहे या परिस्थितीला समोरून सगळं सत्य समोर आणण्याचं मी ठाणलेलं आहे. माझ्यासोबत सगळ्यांची चौकशी व्हावी ही मी तुमच्याकडे विनंती करत आहे.